भिवंडी तालुक्यातील सोनाडे गावात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शिव कॉम्प्लेक्समधील कपड्यांच्या गोदामाला लागलेल्या या आगीत 4 गाडे पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोनाडे गावाच्या हद्दीतील शिव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कपड्यांच्या गोदामातून मध्यरात्री अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन जवानांनी अनेक तास शर्थीचा प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत गोदामात साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील कपडा, यॉन धागा आणि वॉर्पिंग मशीन पूर्णपणे जळून खाक झाले। त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून संबंधित यंत्रणांकडून याबाबत सखोल तपास सुरू आहे। भिवंडीतील सोनाळे येथे लागलेल्या या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 4 गाडी जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। इंडिया न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट भिवंडी।